नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरातील संबोधी विद्यालय या ठिकाणी संबोधी मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील मुलींना ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून लोकनेते विजय वाकोडे, संस्थेचे अध्यक्ष भीमराव हत्ती आंबिरे, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, मिलिंद सावंत, रवी सोनकांबळे, भीमप्रकाश गायकवाड, करण गायकवाड, सुधीर साळवे, राहुल कांबळे, सतीश भिसे, जल्लारे सर, जगताप सर, संजय सारणीकर, चंद्रकांत लहाने, सिद्धार्थ भराडे या मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत संविधान पुस्तिका देऊन करण्यात आलं. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते संविधान पुस्तिका आणि ब्लँकेट वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना संबोधी विद्यालयाचे अध्यक्ष भीमराव हत्ती आंबिरे यांनी सांगितलं की आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्याचं ठरलं होतं. मात्र शहरामध्ये 10 डिसेंबरला जी घटना घडली त्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून ब्लँकेट वाटपाचा छोटासा कार्यक्रम आयोजित केला. देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरामध्ये वृद्ध, गरीब माणसं, महिला यांना मदत करण्यासाठीचं पक्षाने आवाहन केलं होतं. त्या माध्यमातून आम्ही संबोधी मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील मुलींना ब्लँकेटचं वाटप केलं. आदरणीय विजयराव वाकोडे साहेब, डॉक्टर भालेराव साहेब, रवी सोनकांबळे आदीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक आम्ही मोठा कार्यक्रम घेणार होतो. पण 10 तारखेला या शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली. संविधानाचं सील तोडण्याचा प्रयत्न केला. त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. आम्ही त्या कार्यक्रमात सहभागी आहोत सगळीकडे. पण गरीब मुलींना हिवाळ्याच्या दिवसामध्ये मदत व्हावी म्हणून आम्ही आज ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. अत्यंत चांगला कार्यक्रम झाला.